आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटले। महायुतीला मताधिक्य मिळालं असं असलं तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, गृह खातं आणि इतर पालकमंत्री पद कोणाकडे जाणार, मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला झुकतं माप दिलं जाणार याविषयीचे फक्त तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत। नेते मंडळींची वक्तव्य, चर्चा आणि बैठका यांच्या पलीकडे अद्याप ही कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात बराच संभ्रम पाहायला मिळतोय। एकीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे मुख्य प्रकाश झोतापासून दूर राहिले असले तरी मंत्रिमंडळात त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत याची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। गृहमंत्रीपद आणि 13 मंत्रिपदाच्या मागणीवर शिंदेंचा शिवसेना पक्ष ठाम असल्याचं बोललं गेलं। सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांच्या नावाच्या चर्चांना वाव मिळाला। त्यातच आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या एका पोस्टनं सत्ता स्थापनेचा गुंता आणखी वाढला असं म्हणणं गैर ठरणार नाही। एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आणि हा तिढा आणखी वाढल्याचं स्पष्ट झालं। दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलेल्या ओळी पाहता काही दिवसात महायुतीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आणि खरंच राज्यात महायुतीचा राजकीय भूकंप होणार का, हाच प्रश्न उपस्थित होतोय। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते परवाच संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते। 4 दिवसांपूर्वी पेसी घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल में कुछ काला है, माध्यम प्रतिनिधींचा हवाला देत ही भाजपचीच रणनीती असून यामध्ये विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला। भाजपला त्यांना हवं नको ते सगळं पुरवलं जाईल आणि विरोधी पक्षनेता पण यांचाच, या शब्दात त्यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।